चाळीसगाव येथे गोदा ते नर्मदा जलयात्रेचे जल्लोषात स्वागत. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प. चाळीसगाव दि. 28 एप्रिल 2026 खानदेशाचे प्रवेशद्वार असलेल्या चाळीसगावमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जलसंपदा विभागातर्फे आयोजित ही यात्रा त्र्यंबकेश्वर व चौंडी येथून सुरू होऊन शहरात दाखल झाली. कार्यक्रमाचे ठळक मुद्दे. भव्य स्वागत. आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कन्नड घाट पायथ्याशी आणि शहरात ठिकठिकाणी यात्रेचं स्वागत झाले. बंजारा समाजाने पारंपरिक पद्धतीने तर धनगर समाजाने घोंगडी काठी देऊन मान्यवरांचा सत्कार केला. प्रमुख उपस्थिती. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रामरावजी वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि अनेक संत महंत उपस्थित होते. जलजागृतीचा संदेश, वारसा, विचार आणि विकास या संकल्पनेवर आधारित या यात्रेचा मुख्य उद्देश जलसंवर्धन आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करणे हा आहे. विकासाचा आढावा. आमदार मंगेश चव्हाण यांनी नारपार प्रकल्प आणि वरखेडे लोंढे बॅरेज, 18,000 हेक्टर सिंचन क्षमता यांसारख्या प्रलंबित प्रकल्पांना मिळालेल्या गतीबद्दल समाधान व्यक्त केले. विशेष आकर्षण. काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती, 130 नद्यांचे जल असलेला कलश आणि अहिल्यादेवींची प्रतिमा असलेले रथ आकर्षणाचे केंद्र ठरले. या उपक्रमातून पाणी वाचवा, पाणी साठवा हा संदेश देत दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी लोकचळवळ उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.